चला तर एकाच वाक्यापासून सर्व टेन्स शिकूयात. आजचं वाक्य आहे आम्ही मुंबईत राहतो. पहिला बघूयात सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ. आम्ही मुंबईत राहतो. वी लिव्ह इन मुंबई. वी लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नाही. वी डू नॉट लिव्ह इन मुंबई. वी डू नॉट लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहतो का? डू वी लिव्ह इन मुंबई. डू वी लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नाही का? डोंट वी लिव्ह इन मुंबई. डोंट वी लिव्ह इन मुंबई. आम्ही कुठे राहतो? वेअर डू वी लिव्ह. वेअर डू वी लिव्ह. बघा, या ठिकाणी आपण वाक्याचा करता आम्ही ऐवजी तो किंवा मी अशा प्रकारे करता बदलून सुद्धा आपण वाक्य बनवू शकतो. प्रेझेंट कंटिन्युअस. आम्ही मुंबईत राहत आहोत. वी आर लिव्हिंग इन मुंबई. वी आर लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नाही आहोत. वी आर नॉट लिव्हिंग इन मुंबई. वी आर नॉट लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत आहोत का? आर वी लिव्हिंग इन मुंबई. आर वी लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नाही आहोत का? बघा, आर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आरंट वापरलेलं आहे. आरंट वी लिव्हिंग इन मुंबई. आरंट वी लिव्हिंग इन मुंबई. आम्ही कुठे राहत आहोत? वेअर आर वी लिव्हिंग. वेअर आर वी लिव्हिंग. बघा, आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आम्ही मुंबईत राहिलो आहोत. वी हॅव लिव्ड इन मुंबई. वी हॅव लिव्ड इन मुंबई. बघा, परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव आणि हॅजचा वापर करतो. करता एकवचनी असेल तर हॅज आणि करता अनेकवचनी असेल तर हॅव वापरतो आणि व्हर्बचा तिसरा फॉर्म म्हणजेच V3 वापरतो. बघा, लिव्हचा V3 आहे लिव्ड, म्हणजे लिव्हला ईडी प्रत्यय लागलेला असतो. आम्ही मुंबईत राहिलो नाही आहोत. वी हॅव नॉट लिव्ड इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो आहोत का? हॅव वी लिव्ड इन मुंबई. हॅव वी लिव्ड इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो नाही आहोत का? हॅवंट वी लिव्ड इन मुंबई. हॅवंट वी लिव्ड इन मुंबई. आम्ही कुठे राहिलो आहोत? व्हिअर हॅव वी लिव्ड. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत आहोत. वी हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत नाही आहोत. वी हॅव नॉट बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत आहोत का? हॅव वी बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत नाही आहोत का? हॅवंट वी बी लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही किती वर्षांपासून मुंबईत राहत आहोत? हाऊ लॉंग हॅव वी बीन लिव्हिंग इन मुंबई. हाऊ लॉंग हॅव वी बीन लिव्हिंग इन मुंबई. बघा, सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ. आम्ही मुंबईत राहिलो. वी लिव्ड इन मुंबई. वी लिव्ड इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो नाही. वी डिड नॉट लिव्ह इन मुंबई. वी डिड नॉट लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो का? डिड वी लिव्ह इन मुंबई. डिड वी लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो नाही का? डिडंट वी लिव्ह इन मुंबई. डिडंट वी लिव्ह इन मुंबई. आम्ही कुठे राहिलो? वेअर डिड वी लिव्ह. वेअर डिड वी लिव्ह. बघा, ज्यावेळेस आपण वाक्यात डिडचा वापर करतो त्यावेळेस जे मूळ क्रियापद असतं त्याचं V1च असतं.
पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ. आम्ही मुंबईत राहत होतो. वी वर लिव्हिंग इन मुंबई. वी वर लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नव्हतो. वी वर नॉट लिव्हिंग इन मुंबई. वी वर नॉट लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत होतो का? वर वी लिव्हिंग इन मुंबई. वर वी लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नव्हतो का? वरंट वी लिव्हिंग इन मुंबई. वरंट वी लिव्हिंग इन मुंबई. बघा वर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं वरंट. आम्ही कुठे राहत होतो? फिअर वर वी लिव्हिंग. फिअर वर वी लिव्हिंग. आता बघूयात पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ ज्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली होती. आम्ही मुंबईत राहिलो होतो. वी हॅड लिव्ड इन मुंबई. वी हॅड लिव्ड इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो नव्हतो. वी हॅड नॉट लिव्ड इन मुंबई. वी हॅड नॉट लिव्ड इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो होतो का? हॅड वी लिव्ड इन मुंबई. हॅड वी लिव्ड इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो नव्हतो का? हॅडंट वी लिव्ड इन मुंबई. हॅडंट वी लिव्ड इन मुंबई. हॅड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं हॅडंट. आम्ही कुठे राहिलो होतो? फिअर हॅड वी लिव्ड. आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत होतो. वी हॅड बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत नव्हतो. वी हॅड नॉट बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत होतो का? हॅड वी बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही 2 वर्षांपासून मुंबईत राहत नव्हतो का? हॅडंट वी बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 2 years. आम्ही किती वर्षांपासून मुंबईत राहत होतो? हाऊ लाँग हॅड वी बीन लिव्हिंग इन मुंबई. हाऊ लाँग हॅड वी बीन लिव्हिंग इन मुंबई. आता बघूयात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. आम्ही मुंबईत राहू. वी विल लिव्ह इन मुंबई. वी विल लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहणार नाही. वी विल नॉट लिव्ह इन मुंबई. वी विल नॉट लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहू का? विल वी लिव्ह इन मुंबई. विल वी लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहणार नाही का? ओंट वी लिव्ह इन मुंबई. ओंट वी लिव्ह इन मुंबई. बघा या ठिकाणी विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वापरलेलं आहे ओंट. आम्ही कुठे राहू? फिअर विल वी लिव्ह. फिअर विल वी लिव्ह. आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस म्हणजे चालू भविष्यकाळ. आम्ही मुंबईत राहत असू. वी विल बी लिव्हिंग इन मुंबई. वी विल बी लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नसू. वी विल नॉट बी लिव्हिंग इन मुंबई. वी विल नॉट बी लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत असू का? विल वी बी लिव्हिंग इन मुंबई. विल वी बी लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईत राहत नसू का? ओंट वी बी लिव्हिंग इन मुंबई. ओंट वी बी लिव्हिंग इन मुंबई. आम्ही कुठे राहत असू? फिअर विल बी लिव्हिंग. फिअर विल बी लिव्हिंग. चला आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स.
फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ, ज्यामध्ये एखादी क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल. आम्ही मुंबईत राहिलो असू किंवा आम्ही मुंबईत राहिलेलो असेल. वी विल हॅव लिव्ह इन मुंबई. वी विल हॅव लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो नसेल. वी विल नॉट हॅव लिव्ह इन मुंबई. वी विल नॉट हॅव लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो असू का? विल वी हॅव लिव्ह इन मुंबई. विल वी हॅव लिव्ह इन मुंबई. आम्ही मुंबईत राहिलो नसेल का? वोंट वी हॅव लिव्ह इन मुंबई. वोंट वी हॅव लिव्ह इन मुंबई. आम्ही कुठे राहिलो असू? फिअर विल वी हॅव लिव्ड. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.